नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून महिलांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा अर्ज कसा भरायचा, यामध्ये कोणती माहिती भरायची, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा अर्ज. हा अर्जाचा नमुना या ठिकाणी आलेला आहे. या अर्जामध्ये कोणती माहिती भरायची पहा. या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर खाली महिलेचे लग्नानंतरचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर खाली 2 नंबरला जन्म दिनांक जो असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, महिलेचा जो पत्ता असेल तो पत्ता या ठिकाणी खाली टाकायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली जन्माचे ठिकाण, या ठिकाणी तुमचा जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपालिका जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो तुमच्या आधार कार्डला लिंक असेल तोच मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी शक्यतो टाका. त्यानंतर तुमचा खाली आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली 7 नंबरला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, होय किंवा नाही हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. जर घेत असाल तर दरमहा तुम्ही किती घेता हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर 8 नंबरला तुम्हाला वैवाहिक स्थिती, म्हणजे तुमची वैवाहिक स्थिती काय आहे, विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या, निराधार जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर खाली 9 नंबरला अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, या ठिकाणी तुमच्या बँकेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे. बँक खातेदाराचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्या खाली IFSC कोड टाकायचा आहे. आता ही सर्व माहिती भरल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला आपला आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का हे असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर नारी शक्ती, या ठिकाणी तुम्हाला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला, या ठिकाणी जे कोणी तुम्ही असाल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर तुम्ही या ठिकाणी सामान्य महिला सिलेक्ट करू शकता. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर, म्हणजे ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन अर्ज करता त्यावेळेला तुम्हाला ही सर्व कागदपत्रे अपलोड करायची असतात. त्यामध्ये एकूण तुम्हाला 6 कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये आधार कार्ड, तुमचं जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत. या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. हा अर्ज तुम्हाला सर्व माहिती भरल्यानंतर अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं अर्जदाराचे हमीपत्र. या ठिकाणी तुम्हाला मी घोषित करते की या ठिकाणी समोर तुम्हाला जे चेकबॉक्स दिसतात त्या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्स करायचे आहे. या ठिकाणी पहिल्यांदा जो आहे तो आहे माझ्या कुटुंबाचे एकंदरीत वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त किंवा अधिक नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, या ठिकाणी तुम्हाला चेकमार्क टाकायचं आहे त्याच्यासमोर. त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती घेत आहे नाही, तर अशा ठिकाणी तुम्हाला चेकमार्क टाकायचं आहे. त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500 रुपयापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. तुम्ही जर घेतला नसाल तर या ठिकाणी चेकमार्क टाकायचा आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार, आमदार नाहीत, तर याच्या ठिकाणी तुम्हाला चेकमार्क टाकायचा आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार, इतर उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अध्यक्ष नाहीत, नसतील तर तुम्ही या ठिकाणी चेकमार्क टाका. त्यानंतर खाली माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही, या ठिकाणी तुम्हाला सुद्धा चेकमार्क टाकायचा आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही. जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरती जर वाहन नोंदीत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर त्यानंतर खाली वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीवर सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आधार आधारित प्रमाणीकरण नंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाइम पाईन म्हणजे OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र सरकारच्या केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देते. ही सर्व वरची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराला खाली अर्जदाराची सही या ठिकाणी सही करायचं आहे. त्यानंतर खाली एक नोट तुम्हाला पाहायला, उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला माहिती देण्यात येईल. आता अर्ज दाखल झाल्यानंतर तुमचा अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती
या ठिकाणी मिळणार आहे किंवा दिले जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीने दाखल करण्यात आला आहे। अर्जाचा नोंदणी क्रमांक जो असेल तुमचा तो नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून दिले जाणार आहे। त्यानंतर खाली तुम्हाला अर्जदार स्वीकारण्याची स्वाक्षरी या ठिकाणी टाकायची। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता। हा अर्जाचा नमुना आलाय, या नमुन्यामध्ये काही बदल सुद्धा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।